उभी मी तुला काहीतरी विचारतोय, काय डॉक्टरांकडे गेली होतीस तू? काय म्हणाले डॉक्टर? काय होतंय तुला? अरे बाबा थांब थांब थांब, किती प्रश्न विचारतोस? एक एक विचार, पण पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला कोणी सांगितलं मी डॉक्टरकडे गेले होते? तुझ्या आजीने सांगितलं मला. आजी पण ना उगाच टेन्शन घेते. मला काही नाही झालं, मी एकदम फर्स्ट क्लास आहे. फर्स्ट क्लास आहेस? काय नाही झालं तुला? ताप नव्हता आला? नाही. मग नाटक केलंस? अरे बाबा नाटक नाही केलं रे, दुपारी आला होता, आत्ता नाही. अरे बापरे, मला काळजी वाटते ना राजा. हा? अरे बाबा नको रे घाबरूस, मला काही नाही झालं. एक मिनिट, काही नाही झालं तर ठीक आहे. तू काय एवढी खुश आहेस? काय चाललंय डोक्यात? अरे बाबा आता मी रोजच खुश असणार, बघ तू. नाही, खुशच राहा तू. माणसांनी खुशच राहावं. पण मला सांग, तू का खुश राहतेस? तुला काय करायचंय? तुझी प्रिन्सेस खुश आहे ना, मग बस. ते पण बरोबरच आहे. माझी प्रिन्सेस खुश असली की झालं. बाकी काय करायचंय मला? तू आनंदात राहावं म्हणून मी काही करायला तयार आहे. प्रॉमिस? प्रॉमिस. मग तू मला एक राजा राणीची गोष्ट सांग. एवढंच? हा. ते तर सोपं आहे. चल सांगतो तू. बस इकडे, झोप माझ्या मांडीवर. बाप रे, किती सुंदर ती. तर एक घनदाट जंगल होतं. मग जंगलात वाघ असेल ना? या जंगलात वाघ नव्हता बाळा. त्या जंगलात राजा राहायचा. अरे राजा जंगलात राहतो? राजा तर राजवाड्यात राहायला पाहिजे होता. अगं त्याला वनवास झाला होता म्हणून तो जंगलात राहायचा. वनवास म्हणजे काय? तुला गोष्ट ऐकायची की नाही? ऐकायचं. मग गप्प बस आणि ऐक. तो राजा तुझ्यासारखा खूप खंबीर होता, पण मन मात्र त्याचं हळवं होतं. एके दिवशी त्याच्या आयुष्यात सावली आली. सावली? त्याची राणी. त्या आयुष्यात आल्यानंतर त्याला तिने हसायला शिकवलं, पावसात भिजायला शिकवलं. खूप गप्पा मारायचा तिच्याशी. दोघंही खूप सुखात होते, आनंदात होते. एके दिवशी दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं आणि ती राणी त्या राजाला सोडून निघून गेली, खूप दूर. राजाने खूप शोधलं तिला, पण नाही सापडली. हा, पण राणीला शोधता शोधता एक राजकुमार दिसली.